आपले सर्वांचे प्रेरणास्थान डॉक्टर आंबेडकर, आपले सर्वांचे बाबासाहेब यांना मी आपण सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो. आज करुणासागर बहुउद्देशीय संस्था आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं संविधान स्वीकारण्याच्या आणि गणराज्य म्हणून आपण अस्तित्वात येण्याच्या निमित्तानं ह्या विषयावर आपण इथे चर्चा करण्यासाठी परिसंवादाच्या करिता आपण बसलेलो आहोत. मित्रांनो, हा विचार समता विचार कुणास ठावे हा विषय मी एका वेगळ्या अर्थानं स्वीकारतो. वेगळ्या अर्थानं ह्यासाठी की आपण आज एका वेगळ्या संक्रमणाच्या अवस्थेमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. 90 पासून ह्या देशामध्ये प्रतिक्रांतीची जी गती वाढली ती आता एका वेगळ्या टोकावर पोहोचलेली आहे. आता आपल्या समोर हा प्रश्न आहे, 26 जानेवारीचा दिवस ज्याला आपण गणराज्य म्हणतो, आणि राजूरकर मॅडमने सांगितलं रांगोळीचं ते गणित. संक्रमण असं आहे, गणराज्य पाहिजे की रामराज्य पाहिजे. अत्यंत गंभीर विषय आहे. आमचे मित्र बंडू हृदय चक्रधरी यांनी तो काव्यात्मक रीतीनं मांडलेला असला तरी हा गंभीर विषय आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये अधिष्ठानच समतेचं आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर नाही बोलणार. परंतु याचे अनेक अर्थ निघतात. समता कुणाला पाहिजे आहे, समतेबद्दल कोण जाणतं, एक. दुसरा, समता विचार कुणास ठावे, आम्हाला नाही पाहिजे ही समता. संविधानाची ही समता आम्हाला नको आहे. आणि आपण ह्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये हा पहिला गणराज्य दिवस गेला ज्या दिवशी अगोदर सारखा दिसणारा जल्लोष, अगोदर सारखे दिसणारे तिरंगी झेंडे, अगोदर सारखे तिरंगी झेंडे लावलेल्या जीप मोटर गाड्या मुलांच्या मुलींच्या नाही दिसल्या. चौकामध्ये ते फुग्याचे गुच्छ उडताना नाही दिसले. हे तुम्हाला अत्यंत सामान्यपणे नाही स्वीकारायचं आहे, हे तुम्हाला गांभीर्याने स्वीकारायचं आहे. समतेचं अधिष्ठान जगातल्या जेवढ्या काही घटना आहेत, राज्यघटना देशातल्या, वेगळ्या वेगळ्या देशातल्या, याचं अधिष्ठान समताच आहे. इव्हन तुम्ही अफगाणिस्तान पाकिस्तानची घटना पाहाल, त्याचंही अधिष्ठान समताच आहे. तुम्ही रशियाचं संविधान पाहाल, त्याचंही अधिष्ठान समताच आहे. आणि म्हणून राज्यघटनेचं अधिष्ठान समता आहे, याच्यामध्ये काही नवीन नाही आहे. राज्यघटना लिहिणं किंवा राज्यघटना बनवणं, ही राज्यघटना ज्यावेळेस बनली त्या घटना समितीचं प्रोडक्ट जे आहे, त्या राज्यघटना बनवणाऱ्या घटना समितीचं जरी बाबासाहेबांची प्रमुख भूमिका असली तरी ती संपूर्ण राज्य घटना समिती, ह्या घटना समितीच्या समोर एक उद्दिष्ट होतं की आम्हाला नवीन भारत घडवायचा आहे. ती विद्वत सभा होती. बाबासाहेब ज्याला विद्वत सभा म्हणतात, आणि असं म्हणतात की ह्या संविधान सभेमध्ये जेवढे विद्वान बसलेले आहेत लोक, एवढे सामोर येणाऱ्या लोकसभेमध्ये किंवा सामोर येणाऱ्या कायदेमंडळामध्ये असतीलच असं नाही सांगताय. आणि तसंच आहे. ह्या लोकांना एक नवीन भारत पाहिजे होता, कारण त्यांना जुन्या भारताची फळं त्यांनी चाखली होती.
त्यांना धर्माची संकल्पना मान्य होती, परंतु धर्माने जे काय अंधारयुग निर्माण केलं हे त्यांना मान्य नव्हतं. आणि त्यांना असा भारत पाहिजे होता जो धर्माच्या नावानं अंधारयुग निर्माण करणाऱ्या सर्व बाबी टाळणारा भारत. आणि टाळणारा भारत म्हणजे ते टाळणारा समाज माणसं पाहिजे होती. संविधानाने हे निर्माण केलं. समता म्हणजे बाजारामध्ये मी तुमच्यासोबत कसा बघतो एवढ्या पुरती समता नाही राहत. शेकडो वर्षापासून तुम्ही 90-95% लोकांचं माणूस म्हणून अस्तित्वहीन त्यांना केलं, अस्तित्व हिरावून घेतलं. ते अस्तित्व स्थापन करणारी समाज व्यवस्था त्याला म्हणतात समता. दॅट इज इक्वॅलिटी. आणि बाबासाहेब म्हणतात ही राज्यघटना समतेवर अधिष्ठित नाही आहे, कारण सर्वांना तुम्ही समानच म्हणाल तर ती समरसता होईल. दॅट इज सबमर्जिंग द सोसायटी. बाबासाहेब म्हणतात एक व्यक्ती, बाबासाहेब व्यक्तीची गोष्ट करतात, इंडिव्हिज्युअलची गोष्ट करतात. इंडिव्हिज्युअल शॅल नॉट बी सबऑर्डिनेट ऑफ द सोसायटी. व्यक्ती समाजाचा घटक आहे, तसा तो राष्ट्राचाही घटक आहे. मग विचार समाजाचा नाही झाला पाहिजे, विचार त्या व्यक्तीचा झाला पाहिजे. मग हा व्यक्ती इतरांवरती डिपेंडंट राहता कामा नये, तर सर्वांनी इंटरडिपेंडंट असलं पाहिजे. आणि त्याला म्हणतात वास्तविक समानता, न्याय्य समानता. एक माणूस इतरांवर अवलंबून राहील जगण्यासाठी. एक समाज, एक कम्युनिटी, एक समूह विशिष्ट विचाराचा, आणि भारत आहे तो विशिष्ट जातीचा, हा दुसऱ्या जातीवर अवलंबून आहे. तसं नसलं पाहिजे. दॅट इज नॉट इक्वॅलिटी. तर सर्व एकमेकांवर अवलंबून असले पाहिजे. सोसायटी शॅल बी इंटरडिपेंडेंट. म्हणून बाबासाहेब म्हणतात की भारतीय समाज हा मुळातच विषमतेवर आधारित आहे. म्हणून सर्वांना समान समजून घटना नाही राबवायची आहे, तर सर्वांना असमान समजून तुम्हाला ते स्वीकारायचं आहे. कारण जर तुम्ही असमान सर्वांना समजाल, मग तुम्ही जे असमान आहेत, जे खालच्या थरामध्ये आहेत, जे गर्तेमध्ये आहेत, त्यांना तुम्ही इतरांच्या बरोबरीनं आणण्याचा प्रयत्न कराल. मग ही जी अपॉर्च्युनिटी आहे, ही जी संधी आहे, ह्या ज्या सुविधा आहेत, हे जे रिसोर्सेस आहेत, हे रिसोर्सेस त्या माणसापर्यंत पोहोचवणं, तो याच्यापर्यंत येणार, त्याच्यापर्यंत पोहोचवणं, ही जबाबदारी राष्ट्राच्या मोरक्यांची आहे. ज्यांच्या खांद्यावर राष्ट्राची धुरा असं समजलं जाते, त्यांची ती जबाबदारी आहे. ती त्या जबाबदारीने त्यांना स्वीकारणं, त्याला म्हणतो आपण त्या माणसाचं, खालच्या माणसाचं अस्तित्व स्वीकारणं. मग राज्यघटना फक्त समता नाही सांगत, राज्यघटना सांगते त्या माणसाच्या अस्तित्वाला प्रगट करणं, एक भीतिमुक्त समाज निर्माण करणं. समता कुणास ठावे, मला ठाऊक आहे पण तुम्हाला ठाऊक आहे, तो उपयोग काय आहे त्याचा? तुम्ही जर माझ्यावर भीतीचं दडपण कायम ठेवत असाल, आज मला अगोदर रस्त्यातून जाताना माणसाला भीती वाटत नव्हती, आता रस्त्यातून जाताना भीती वाटायला लागली की कोण माणूस कधी येईल आणि सांगेल की हा झेंडा तुमच्या गाडीवर लावा, घरावर लावा. असे प्रकार नागपूरमध्ये घडले की हा झेंडा लावा, लोक म्हणाल नाही लावत. तुम्ही पण का नाही लावत? कारण उद्या का नाही लावत म्हणजे तुम्ही राष्ट्रद्रोही व्हाल ना. कारण गणराज्य नाही पाहिजे त्यांना रामराज्य पाहिजे. तर राम हे एक निमित्त आहे. कारण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी धर्माचं नाव समोर केलं गेलं, त्या ठिकाणी धार्मिक हित त्यांना हवं नव्हतं, त्यांना भौतिक आणि राजनीतिक वर्चस्व हवं होतं. धर्माचा तर निमित्त समोर केलं गेलं. आणि हे ज्यांच्या हातामध्ये परंपरेनं सत्ता राहिली, वर्चस्व राहिलं, धर्माची धुरा ज्यांनी हातामध्ये ठेवली, हे त्यांनाच माहित आहे की हे थोतांड आहे. मग थोतांड असून ते लोकांवर का थोपवतात? कारण त्याच्यामध्ये त्यांचं भौतिक हित आहे. धर्म फक्त नावासाठी समोर आहे. मग प्रश्न असा आहे की
धर्माची आड घेऊन ही जी कोणती शक्ती माणसाला पुन्हा गुलाम करू इच्छिते, लोकांना पुन्हा आर्थिक गर्तेमध्ये दारिद्र्यामध्ये ठेवू इच्छिते, जी पुन्हा त्यांना एकदा दारिद्र्याचं उदात्तीकरण करण्यासाठी भाग पाडते. म्हणून समता म्हणजे फक्त ही नाही की कोण कोणासोबत कसं वागेल. समता ही आहे आज लोकशाहीच्या देशामध्ये आधुनिक काळामध्ये. ह्या राष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये माझा वाटा कुठं आहे. जर मी दिलेल्या करामधून एखादं धार्मिक कार्य होत असेल, मी दिलेल्या करामधून जर एखाद्या मंदिरातल्या पुजाऱ्यांना महिन्याचा पगार देण्यात येत असेल, मी दिलेल्या करामधून एखाद्या कुणाचं काही धर्माचं हित होत असेल, त्याचं पूजास्थळ बनत असेल, माझा वाटा कुठं आहे. तुम्हाला आता बाजारातली समता नाही पाहिजे आहे. फक्त तुम्हाला ह्या मुद्द्यावर हात टाकावा लागेल की राष्ट्र जर आहे हे, आणि तुम्ही म्हणता आम्ही अमुक नावाचं राष्ट्र करू, ठीक आहे, तमुक राष्ट्र आहे तुमचं. ह्या देशातला भिकारी जर तुम्ही 5 रुपये देऊन चहा पित असेल ना, ह्या देशाला कर देतो आहे तो. आणि तुम्हाला माहित आहे ह्या देशाची मानसिकता कशी घडवली गेली की फक्त श्रीमंत लोक, गलेरट्ट पगार कमावणारे भांडवलदार लोक जे कर देतात ते देश चालवतात. तसं नाही. सेकंडरी टॅक्स देणारं, सेकंडरी टॅक्समध्ये राष्ट्राचं 75% उत्पन्न आहे. मग ह्या राष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये माझा समान वाटा तुम्हाला ठेवावा लागेल. तुमची लढाई आता याच्यासाठी पाहिजे, कारण हा राष्ट्राच्या उत्पन्नातला तुमचा वाटा म्हणजे तुमच्यासोबतची समानता आहे. ह्याच वाट्यामध्ये तुमच्या सर्व सुख सुविधा, तुमच्या संधी, तुमचं शिक्षण, तुमचं स्वास्थ्य, तुमचं अस्तित्व टिकलेलं आहे, आधारित आहे. मग समता विचार कुणाच ठावे. कुठं आहे हे समता. एक समूह असा आहे जो म्हणतो राष्ट्राच्या उत्पन्नात माझा वाटा आहे, राष्ट्रात माझा हिस्सा काय आहे. आणि एक म्हणतो तुमचं काहीच नाही आहे, सर जे आहे ते आमचं आहे. संघर्ष आता इथे आहे. राष्ट्र कुणाचं, संघर्ष इथे आहे. तुमच्याकडे विचार आहे, राज्यघटना आहे, त्यांना राज्यघटना मान्य नाही आहे. आणि आजच्या क्षणाला राज्यघटना 99% कोमात आहे. 99% कोमात आहे. तुम्हाला लढण्यासाठी आता वेगळे मुद्दे मांडावे लागतील. तुम्हाला म्हणावं लागेल इलेक्शन बॅलेटवर पाहिजे, समानता पाहिजे ना, इलेक्शन बॅलेटवर पाहिजे. तुम्हाला समानता पाहिजे ना, आता असं म्हणावं लागेल ठेकेदारी पद्धत देशातून बंद झाली पाहिजे, हे म्हणावं लागेल. आउटसोर्सिंग बंद झाली पाहिजे तुम्हाला म्हणावं लागेल. मोठमोठे तांत्रिक शब्द आणले तुमच्यावर भडीमार केला. आउटसोर्सिंग, इथं तो 16व्या आर्टिकलचा प्रश्न उपस्थित केला गेला. काय वाचलं 16व्या आर्टिकल मध्ये? काय शिल्लक आहे? आहे शिल्लक काय? पब्लिक सेक्टरचे एम्प्लॉयमेंट शिल्लक आहे, ठेकेदारी सुरू आहे, आउटसोर्सिंग सुरू आहे, नोकर भरती बंद आहे, सँक्शन पोस्ट नाही भरल्या जात. मग सँक्शन पोस्ट न भरणं, ज्याची बजेटरी प्रोव्हिजन आहे, ते भरणं म्हणजे समानता आहे. ठेकेदारी विचारा तुम्ही. आमच्याकडे विद्यापीठामध्ये सफाई करणारी बाई येते, 7,000 तिला मिळतात, 22,000 ठेकेदार घेतो, विद्यापीठाला 22,000 देते. बँकेच्या एटीएम समोर उभा असलेला चपराशी गार्ड बँक ठेकेदाराला 25,000 देतो, तू त्याला 10,000 देतो. हे नवीन शोषण सुरू झालं ना, हे नवीन शोषण तुम्हाला ओळखावं लागेल ना. 14 ते 18 घटनेत आहे, सोडून द्या ते आता. हे नवीन शोषण आहे, शोषणाची ही नवीन पद्धत आहे. बाबासाहेब काय म्हणतात, समता कशी पाहिजे. आपण राज्यघटनेतल्या मूलभूत अधिकारावर सर्व बोलताना सर्व विसरून जातो मी. फक्त तुम्हाला एकच लक्षात ठेवावं लागेल, आर्टिकल 30, आर्टिकल 29. तर 13 काय आहे? मूलभूत अधिकाराच्या विरोधात असलेल्या सर्व रूढी, परंपरा, वहिवाटी, वाद, त्या वहिवाटी पुन्हा सुरू झाल्या शासकीय पातळीवर. म्हणून तुम्हाला गणराज्य की रामराज्य संक्रमण आहे. आणि 29 काय आहे? शोषणाच्या विरुद्ध लढण्याचा अधिकार. आता तो सोडून द्या, 14, 15, 16, 18, 32 सोडून द्या. 32 मध्ये काय आहे? न्यायाधीश काय तुमचे बसलेले आहेत का? काय करता 32 ला? आता एकच लक्षात ठेवायचं आहे, शोषणाच्या विरुद्ध संघर्षाचा अधिकार, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन.
जर तुम्हाला समता पाहिजे, तुम्हाला भांडावं लागेल, तुम्हाला संघर्ष करावा लागेल. संविधानानं सर्वात मोठा अधिकार तुमच्याजवळ दिलाय. हे सर्व अधिकार तुमचे हिरावून देऊ शकतात आणि घेतलेले आहे. राजकीय आरक्षण आहे, त्याचा काय फायदा आहे? त्या कविता बनणारे जोकरासारखे लोक बसलेले आहेत. आपापल्या मुलाची वर्णी लावण्यासाठी एकनाथ शिंदे सोबत समेट करणारे लोक बसलेले आहेत. तुम्ही कोणासोबत भांडता? ते कामठीचे सगळे स्मारक बनण्यासाठी 200-800 कोटीचं पॅकेज घेऊन बसलेले लोक आहेत. तुम्ही कोणाचं नाव घेता? काय राहिलं आरक्षण? राजकीय आरक्षण काही राहिलं? त्याचा अर्थ काही राहिला का शिल्लक? घटना कोमल आहे ना. फक्त एकच अधिकार आहे, जी घटनेला पराजित करणारी व्यवस्था तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. दॅट इज राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, म्हणजे शोषणाविरुद्धचा अधिकार. जर समता तुम्हाला ठाऊक आहे कुठं आहे, तर तुम्हाला हे ठाऊक असलं पाहिजे की समता आमची, आमचं अस्तित्व, आमची अस्मिता ह्या आमच्या संघर्षात आहे. आपण जर समतेवर आता परिसंवाद घेत बसलो, ठीक आहे, परिसंवाद काय हरकत नाही. किती विचार विनिमय करत बसलो, ठीक आहे, काय हरकत नाही, ते तर आपलं कामच आहे. परंतु आपल्या सर्वच गोष्टीमधून तुमची कविता असेल, गझल असेल, लेख असेल, तुमचा स्फुटलेख असेल, तुमचं बोलणं असेल, तुमची चर्चा असेल, तुमची टपरीवरची चर्चा असेल, त्याच्यामध्ये फक्त संघर्षच दिसला पाहिजे. हे जर संक्रमण तुम्हाला थांबवायचं असेल, हे कोरोनापेक्षा भयंकर संक्रमण आहे. हे जर तुम्हाला थांबवायचं असेल, तर महिला आणि पुरुष खांद्याला खांदा लावून संघर्षात येतील. ती समता राहील, ती समता राहील. गझल करणारा आमचा गझलकार, ते आपले होते ना, एक मरण पावले. ते नाही मरायला पाहिजे होते. 24 होईपर्यंत राहत इंदोरी नाही मरायला पाहिजे होते. आजच्या काळामध्ये मला तो 72-80च्या दशकामधला भारतामधला, महाराष्ट्रामधला दलित आंबेडकरवादी कवी तिथं दिसत होता. राहत इंदोरी, ती धार आली पाहिजे. ते कसे म्हणतात पाहिजे, पसीने बांटता फिरता है ये सूरज, हाथ आया निचोड़ दूंगा, निचोड़ दूंगा हाथ आया. तो काय म्हणतात, ती दुर्दम्य आशावादी, लगेगी आग तो आएंगे सभी गलत में, मोहल्ले में कोई एक मेरा मकान थोडी आहे. ही लढण्याची इच्छा शक्ती आहे, ही तुम्हाला ठेवावं लागेल. दॅट इज राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. तुम्ही आग लावता ना राष्ट्राला, तुम्ही घटनेला आग लावता ना, लावा ना. आम्ही आहो ना मुकाबला करण्यासाठी. आम्ही पराजित नाही होणार कधी, कारण काळ आमच्या जवळचे नव्हतं. इसवी सन पूर्वीच्या 185व्या वर्षापासून तर 4-5व्या शतकापर्यंत आमच्याकडे काही नव्हतं. 8व्या शतकापर्यंत, शंकराचार्याच्या काळापर्यंत तो अंधार युग आमच्या समोर आजही पसरलेला आहे. काय झालं कोणाला माहित नाही. पण आज त्या काळामध्ये आमच्याकडे जे नव्हतं त्याच्यापेक्षा 100 पटीनं आज आमच्याकडे आहे अवेलेबल. आम्ही नाही पराजित होणार आता. मग ही दुर्दम्य इच्छाशक्ती, ही वृत्ती लढण्याची तुमच्यामध्ये असेल, मग आपण म्हणू की समता विचार आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला ठाऊक म्हणजे आम्ही कसे समता मिळू हे आम्हाला माहित आहे. The way to seek it. We know where is equality and we know the way to seek it. आम्हाला समता प्राप्त करण्याचं माहित आहे. विषमतावादी कितीही मोठ्या ताकदीनं आले तरी काही नाही करू शकत. मी सांगतो, काल तुमचा माणूस विदेशात नव्हता, आज आहे. कोलंबिया असो, नेदरलँड असो, ऑस्ट्रेलिया असो, सिडनी असो, मेलबॉर्न असो, थायलंड असो, जपान असो, आहे. तुम्ही काल इथं महाराष्ट्रामध्ये बडबड करत होते सगळे. 78 मध्ये 11 दलितांना बेलचीमध्ये जिवंत जाळलं. इथं दलित पॅंथरनी महाराष्ट्रावर निदर्शने केली होती. आज बिहारमध्ये अर्जक संघ आहे तो तुमच्या बाजू तुमची भाषा बोलतो आहे. ते स्वामी प्रसाद मौर्य रामचरितमानसावर प्रश्न उपस्थित करणार आहे. मध्य प्रदेशामध्ये ओबीसी महासंघ आहे तो तुमची भाषा बोलतो आहे. तो आमच्या महाराष्ट्रातल्या मराठा सेवा संघापेक्षा जास्त प्रखर बोलतो आहे. तुमची ताकद वाढली ना. राजस्थानचा राठोड, राजपूत बनणारा तो गुगा मेढी ज्याची हत्या झाली,
त्यांनी त्या सम्यक प्रकाशांचं शांती स्वरूप बौद्धाचं ते पुस्तक वाचलं. जयचंद बौद्ध राजा, तो देशद्रोही नव्हता. ते ह्या वेळेस भीमा कोरेगावच्या स्तंभाला सलामी देण्यासाठी राजपूत लोक आले. हा राजपूत कालचा राठोड तुमच्या विरोधात उभा होणारा, तो म्हणतो राठोड हमारे जयचंद राजा था और वो बौद्ध था, हमें अभिमान है. ती भीमा कोरेगावच्या स्तंभाला सलामी देण्यासाठी आले. तुमची ताकद वाढली आहे, निश्चितच वाढली आहे ताकद. मग ह्या ताकदीला जमा करून तुम्हाला संघर्ष करावा लागेल. समता विचार तिथे आहे. कारण ब्रिटिशांचा काळ होता म्हणून तुम्हाला सोप्या पद्धतीने नाही, परंतु त्या काळामध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य होतं, ऐकून घेणारी सत्ता होती. आता ऐकून घेणारी सत्ता नाही आहे, ऐकून घेणाऱ्यांची सत्ता नाही आहे. ह्या देशाची फाळणी जिनानं नाही केली. ज्यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडला, कारण त्यांना माहित होतं की ह्या देशामध्ये जर मुसलमान आपल्यासोबत राहिले तर हे आज जे आपण पाहतो ना ते नसतं घडलं. कारण संख्येचं बलाबल वेगळं असतं, बार्गेनिंग पॉवर वेगळा असतं, आणि मग हे कधीच झालं नसतं. मग अत्यंत षडयंत्रपूर्वक द्विराष्ट्र सिद्धांताचा विचार मांडून त्यांना वेगळं केलं गेलं. कारण त्याच्याशिवाय मग आपण काहीच नाही करू शकत. आणि धर्माचं जे गारुड आहे समाजावर पुन्हा लादलं गेलं. म्हणून बाबासाहेब म्हणतात सेक्युलर घटना पाहिजे, सेक्युलरिझम पाहिजे. त्यांना सेक्युलर शब्दाची एवढी चीळ काय, त्यांना समाजवादी शब्दाची एवढी चीळ काय, त्यांना गणराज्य शब्दाची एवढी चीळ काय. कारण ह्या सर्व शब्दांनी भारतामध्ये जे विचार मंथन झालं, ह्या विचार मंथनामधून एक वेगळी वैचारिक पिढी उभी राहिली. त्यांना हे विचार मंथन थांबवायचं आहे. आणि जर तुम्ही विचाराला थांबवू नाही शकत विचाराला, तर मग तुमच्यावरती दबाव शक्तीचे प्रयोग करण्यात येतात. म्हणून समता विचार कुणास ठावे असं म्हणताना एक निश्चित आहे की ह्या देशातली जी संस्कृती जी शोधून निघाली, पुरातत्व विभागाने काढले शोधून, जे श्रवण संस्कृतीचा विचार आहे समता इथूनच सुरू झाली. पण आता त्याला शेकडो वर्ष लोकले, वेगळी शेकडो शतके गेली. आता तुमच्या समोर जो विचार आहे, जी परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीला तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि यातून तुम्हाला मार्ग शोधावे लागतील. आता घटनात्मक बाबासाहेब या ठिकाणी म्हणतात की तुम्हाला तुमचे सर्व अधिकार राज्यकर्त्यांना सांगतात, लोकांना सांगतात, तुमचे अधिकार तुम्हाला लोकशाही जर टिकवायची आहे तर संविधानिक मार्गाने तुमचे अधिकार तुम्हाला मागावे लागतील. राज्यकर्त्यांना म्हणतात की हा जो नाहिरे वर्गाचा माणूस आहे याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, याचे अधिकार, याच्यासाठी समता, याचं स्वातंत्र्य तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचवावं लागेल. कारण त्याला जर संविधानिक मार्गाने नाही मिळालं तर तो काय करेल, असंविधानिक मार्गाचा वापर करेल. आणि जर हा असा वापर झाला तर लोकशाही धोक्यात येईल. बाबासाहेबांचा लोकशाहीवर अतूट विश्वास होता. कारण आज जे आपण ही चर्चा करतो ही सुद्धा लोकशाहीच्या तत्वावर आधारित व्यवस्था स्वीकारल्यामुळेच ती संधी आता किमान पक्षी आपल्याकडे शिल्लक आहे. परंतु यानंतर 24च्या ह्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लोकसभेच्या देशाचं चित्र कसं बदलेल हे सांगता येत नाही. हे सांगता येत नाही. कारण दडपशाही, अत्याचार, बाबासाहेब म्हणतात जर एखाद्या माणसावर अत्याचार होत असेल तर तो आपल्या जीवाची अगोदर कदर करेल, तो मूलभूत अधिकाराला सोडून देईल. मूलभूत अधिकार एक आदर्शवादी संकल्पना आहे. मला जर कोणी मानत असेल की तुझा जीव घेतो आम्ही, तू इथं झाडू मार, तर मी झाडू मारेल ना. मी तिथं नाही म्हणणार की तुम्ही मी झाडू नाही मारत. ह्या देशामध्ये जी सम्राट अशोकाची समाज रचना बुद्धाच्या आधारावर असलेली ही नष्ट काय एका दिवसात नाही झाली. एका दिवसात तुम्हाला कोणीच म्हणणार नाही की तुम्ही विषमता देशामध्ये आणतो म्हणून. त्याला शतकं लागली. आजही काय एकदम विषमता नाही येणार, त्यालाही काळ लागेल. परंतु
काल तुम्ही जे सक्षम नव्हते, काल तुमचे जे हात चिंतकात होते ते आता सडसडण्यासाठी व्यवस्था निर्माण आतापर्यंत संविधानाची आहे. मग हे तुमचे चिंतकातले हात सडसडले पाहिजेत. आम्ही जसं म्हणतो ना, चिंतकातले हात सडसडले तर छाटले जातात चौका चौकात. मग हे हात तुमचे सडसडले पाहिजेत. मला पास्टच्या ओळी आठवतात. ये हाथ जो है वो जोड़ने के लिए नहीं है, ये दुश्मन की गर्दन मरोड़ने के लिए भी होते हैं. ये हाथ जो है वो सिर्फ जोड़ने के लिए नहीं है, ये जेल की सलाखें तोड़ने के लिए भी है. तुम्हाला आठवलं पाहिजे सर्व हे. समता इथं आहे, इथं अतिरेक नाही आहे, ही समता आहे. कारण बाबासाहेब बुद्धांनी स्वप्न पाहिलं, समतेचं स्वप्न पाहिलं. जेवढे बुद्धाच्या विचार परंपरा स्वीकारणारे बाबासाहेबांपर्यंत आले, सर्वांनी उघड्या डोळ्यांनी ह्या समानतेच्या ह्या क्रांतीचं स्वप्न पाहिलं. बाबासाहेबांनी क्रांतीचं काय असं सुंदर स्वप्न पाहिलं पाहणं. बाबासाहेब काय म्हणतात, लोकशाही म्हणजे ते फॉर द पीपल, बाय द पीपल, ऑफ द पीपल असं नाही. बाबासाहेब म्हणतात, रक्ताचा एक थेंबही न सांडवता लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनात क्रांतिकारी बदल आणणारी व्यवस्था. ही बुद्धाची करुणा आहे, ही समता आहे की मला पाहिजे अधिकार, पण मी तुमचं रक्त नाही सांडवणार. ही समता आहे. हा विचार, हा समता विचार सांगा आता लोकांना सांगण्याची वेळ आलेली आहे. आपल्या समोर मराठा कुटुंबाचं जे सुरू आहे आरक्षणाचं, आमच्या हा जो मराठा सेवा संघाचा सत्यशोधक माणूस आहे, याने आता शिव्या खाऊन, काही हरकत नाही, शिव्या खाऊन, कारण आमचे अनेक मित्र आहेत, पण आम्ही जर त्यांना सांगितलं तर ते एकच शब्दात आमची संभावना करतात, तुम्ही तर बुद्ध झाले, आता तुम्ही जर आपली जातच सोडली, धर्म सोडला, ठीक आहे ना, म्हणते काय हरकत नाही. शिव्या खाऊनही तुम्हाला त्यांच्यात जावं लागेल, कारण आम्ही गेलो तर आमचं ऐकतच नाही, तुम्हालाच जावं लागेल, तर तुम्हाला त्यांना सांगावं लागेल. आता हा समता विचार आहे. म्हणून शेवटी मी तुम्हाला पाचच्याच 4 ओळी सांगतो आणि थांबतो. पाच काय म्हणतो, पुलिस की मार सबसे खतरनाक नहीं होती, कारण आज कवि सम्मेलन है. पुलिस की मार सबसे खतरनाक नहीं होती. आधी रात को तुम्हारे दरवाजे पर दी हुई दस्तक वो भी खतरनाक नहीं होती. तुम्हारे मजदूरी का हिस्सा जो जमींदार लेता है वो भी ज्यादा खतरनाक नहीं है. तो सबसे खतरनाक होता है बेजान शांति से भर जाना. सबसे खतरनाक होता है सुबह निकलना घर से, काम पर जाना, काम से लौट के घर को आना, न होना तड़प का, सब सहन कर लेना. सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना. हे स्वप्न तुम्हाला पाहायचं आहे आता, समता प्राप्त करण्याचं, विषमतावाद्यांना पराजित करण्याचं स्वप्न तुम्हाला पाहायचं आहे, आणि ते उघड्या डोळ्यानं पाहायचं आहे. कारण आमचे सर्व आदर्श, आमचे प्रेरणास्थान बुद्धापासून बाबासाहेबांपर्यंत डोळे मिटून कुणीच नाही बसलं. सर्व उघड्या डोळ्याने ते स्वप्न पाहिलं, प्राप्त केलं. बुद्धाने उघड्या डोळ्याने पाहिलं, प्राप्त केलं. अशोकाने ते मूर्त स्वरूपात आणलं. तुम्हाला बुद्धाचा समता विचार फक्त बुद्ध आणि धम्ममध्ये नाही शोधायचा आहे. बुद्धाचा समता विचार बुद्धाच्या राजकीय विचारामध्ये शोधायचा आहे. बुद्धाने फक्त सामाजिक धार्मिक विचार नाही सांगितला, सांस्कृतिक. बुद्धाने राजकीय विचार मांडला, कारण बुद्धाचा विचार जर राजकीय नसता तर अशोकाला सफलता मिळाली नसते. मग बुद्धाचा हा राजकीय विचार तुम्हाला आज लोकांना सांगायचा आहे. तेव्हाच आपण ही समता जी आहे ही जास्त चांगल्या प्रकारे समाजामध्ये प्रस्थापित करू शकतो. समता स्वीकारणं म्हणजे फक्त काय आरक्षण स्वीकारणं नाही आहे. समता स्वीकारणं म्हणजे, संविधान स्वीकारणं म्हणजे समतेची मूल्य, लोकशाहीची मूल्य, भीतीमुक्त समाजाची मूल्य
ही प्रस्थापित करणं आहे, म्हणजे रुजवणं आहे. मग ह्या रुजवण्यासाठी जी जी माध्यमं आहेत, जे जे संघर्ष आहेत, ज्या ज्या विधा आहेत, त्या सर्व तुम्हाला स्वीकाराव्या लागतील. आपण लोक कमी आहोत. आपण असं म्हणूनही नाही आपण आपलं स्वतःचं समाधान करून घेऊ की एक माणूस 100 माणसाच्या बरोबरीचा आहे, असंही नाही. कारण ज्या समाजाला प्रबोधनाची गरज भासत नाही तो समाज मेलेला असतो. लक्षात ठेवा, मेलेला असतो तो. फक्त आशा एवढीच आहे की 4-5 लोक सामोरे एकत्र येऊन फिडेल कास्ट्रो, राहुल कास्ट्रो, चे गवारा सारखे क्युबामध्ये क्रांती घडवू शकतात. समाधान ह्याचं आहे. समाधान ह्याचं आहे की रशियामध्ये काय 18, 20, 22 वर्षाचे पोरं येऊन एकत्र रशियाच्या क्रांतीला लीड करू शकतात. समाधान ह्याचं आहे की 18, 22 वर्षाची पोरं त्या 70च्या 80च्या दशकामध्ये दलित पॅंथरचं वादळ निर्माण करू शकतात. समाधान ह्याचं आहे. असं म्हणून आपण ते म्हणतात ना, ओठ चाटून काय पोट भरत नाही, हे एवढ्या पुढच्या खाली आहे. ही गंभीर बाब आहे, हसण्याची नाही, गंभीर बाब आहे. कारण आपण ज्या स्थितीमध्ये ज्या काळामध्ये राहतो आज 22 जानेवारी पासून मी सतत विचार करतो की समोरचं काय. तुम्ही गंमत नका समजू. जगातली सगळ्यात मोठी क्रूर संस्था आणि संघटना असेल तर RSS आहे. जगातली सगळ्यात मोठी षडयंत्रकारी संघटना असेल तर ती आहे. आणि ती आज आपल्या डोक्यावर बसलेली आहे, संविधानाच्या डोक्यावर बसलेली आहे, बहुजनांच्या डोक्यावर बसलेली आहे. आणि ह्या देशातला फक्त आंबेडकरवादी माणूस, मग तो महाराष्ट्राचा असो, मद्रासमधला असो, बिहार, MP, UP, राजस्थान, गुजरातचा असो, फक्त आंबेडकरवादी माणूसच त्याचा मुकाबला करू शकतो. कारण त्याच्याकडे आंबेडकर आहे. म्हणून आंबेडकरांना स्वीकारायचा असेल तर आंबेडकरांचा विचारही पूर्ण स्वीकारावा लागेल. आणि आंबेडकरांचा विचार स्वीकारायचा असेल तर बाबासाहेबांनी महाडच्या सत्याग्रहाला धर्मसंघर्ष का नाव दिलं हाही विचार करावा लागेल. समता तेव्हा प्रस्थापित होईल, तिथं समता दडलेली आहे. त्या संघर्षामध्ये समता दडलेली आहे. बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 साली मनुस्मृती जाळली आपल्या ब्राह्मण मित्रांच्या हाताने, त्याच्यामध्ये समता दडलेली आहे. तो समतेचा संघर्ष आहे. मग हा विचार आम्हाला ठाऊक आहे. समता विचार आम्हास ठावे, समता विचार आम्हास ठावे, आम्ही तो प्राप्त करून दाखवू. आम्ही हारणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद.